मी डॉक्टर बळीराम शिंदे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. मूल्यमापन करताना मूल्यमापनाचं एक प्रभावी साधन म्हणजेच प्रश्नावली. मग या प्रश्नावलीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याचे स्वरूप काय आहे, कोणत्या आधारावर किती प्रश्न विचारले जावे आणि प्रश्नाचे स्वरूप कशा आहे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर चला जाणून घ्यावा मित्रांनो, प्रश्न प्रकार म्हणजे नेमकं काय आहे. टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, ओपन रिस्पॉन्स क्वेश्चन्स आणि फिक्स रिस्पॉन्स क्वेश्चन. यामध्ये मुक्त प्रतिक्रियात्मक प्रश्न आणि निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न असे प्रमुख दोन प्रकार पडतात. मुक्त प्रतिक्रियात्मक प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर निश्चित शब्दात किंवा निश्चित वाक्यात असू शकत नाही त्या प्रश्नांना मुक्त प्रश्न असे म्हणतात. उदाहरणार्थ यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला महत्त्व दिले जाते. ज्याच्यामध्ये एक आणि एकच उत्तर नसते, तर एका प्रश्नाला अनेक उत्तरे येतात. कल्पना विस्तार असतो. उदाहरणार्थ सूर्योदयाचे वर्णन करणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत, आपल्याला काय वाटते, परिस्थिती कशी आहे, वर्णन करा, परिणाम काय आहे, असं असेल तर असे का आहे, या स्वरूपाचे जे प्रश्न असतात त्याला मुक्त प्रश्न असं म्हटलं जातं. यामधून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास आपल्याला लक्षात येतो. त्यांच्या उपयोजन कौशल्य लक्षात येते. म्हणून प्रश्नावलीमध्ये मुक्त प्रश्नाला आपण वेटेज दिले पाहिजे. त्यानंतर फिक्स रिस्पॉन्स क्वेश्चन्स म्हणजे निश्चित प्रतिक्रियात्मक असणारे प्रश्न. ज्या प्रश्नाचे उत्तर निश्चित शब्दात किंवा वाक्यामध्ये दिले जाते त्याला निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न असे म्हटले जाते. उदाहरणार्थ ज्या प्रश्नाचं उत्तर एक आणि एकच असते त्याला निश्चित फिक्स रिस्पॉन्स क्वेश्चन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव कोणते आहे. उदाहरणार्थ मुंबई. मुंबई हे एकच उत्तर आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न. हे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करताना व्याख्या, स्वरूप आणि प्रकारावर आधारित प्रश्न विचारले जातात. परंतु वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे काय? ज्या प्रश्नाचे उत्तर निश्चित किंवा एकच असते, ज्या प्रश्नाची उत्तरे तपासताना परीक्षकामध्ये मतभिन्नता आढळत नाही, त्यामुळे गुणधर्मांमध्येही फरक पडत नाही, अशा प्रश्नांना वस्तुनिष्ठ प्रश्न असे म्हटले जाते. म्हणजे यामध्ये फिक्स रिस्पॉन्स आधारित हा प्रश्न प्रकार आहे. परत वस्तुनिष्ठ प्रश्नाचे प्रकार कोणते आहेत? याच्यामध्ये प्रत्याह्वानावर आधारित प्रश्न आणि प्रत्याभिज्ञानवर आधारित प्रश्न म्हणजे रिकॉल आणि रिकॉग्नायझेशन. प्रत्याह्वान म्हणजे नेमकं काय आहे? प्रत्याह्वान म्हणजे आठवणे. ज्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले नसते, विद्यार्थ्यांना ते आठवून लिहायचे असते, त्याला प्रत्याह्वानात्मक प्रश्न असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रश्न प्रकारामध्ये पूर्ती प्रश्न या नावाने ओळखला जातो. अपूर्ण विधाने पूर्ण करा किंवा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. किंवा भाषा विषयामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना डायडॅस असे म्हणतात. म्हणजे रिकाम्या जागे योग्य शब्द भरणे. किंवा दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला, या प्रकारचे स्वरूपाचे प्रश्न जे विचारले जातात त्याला प्रत्याह्वानात्मक प्रश्न असे म्हणतात. म्हणजे हे आठवून सांगण्याचे असतात, स्मरणावर आधारित असतात. म्हणजे ज्ञानावरती आधारित प्रश्न स्वरूप म्हणजेच प्रत्याह्वान आधारित. त्यानंतर प्रत्याभिज्ञान. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? की एखादी गोष्ट ओळखणे. ज्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले असते, दिलेल्या पर्यायामधून अचूक उत्तर विद्यार्थ्याने ओळखायचे असते, त्या प्रश्नांना प्रतिभिज्ञानात्मक प्रश्न असे म्हणतात. म्हणजे रिकॉग्नायझेशन. यामध्ये द्विपर्यायी, बहुपर्यायी, जोड्या जुळवा या प्रकारचे जे प्रश्न असतात ते प्रत्याभिज्ञानावर आधारित असतात. म्हणजे थोडक्यात आकलनावरती आधारित प्रश्न स्वरूप म्हणजेच प्रत्याभिज्ञान प्रश्न.
याच्यामध्ये द्विपर्यायी प्रश्न, अल्टरनेटिव्ह रिस्पॉन्स प्रश्न असतात किंवा चूक की बरोबर या स्वरूपाचे प्रश्न असतात. द्विपर्याय प्रश्नाचे जे काही फायदे आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याची कल्पनाशक्तीचा बोध होतो. संबोध, संज्ञा, सूत्रे याचे बिनचूक ज्ञान झाले का नाही हे पडताळून पाहता येते. प्रश्न तयार करणे व तपासणे सोपे असते. जास्तीत जास्त घटकावरती प्रश्न विचारला जातात, परंतु यामध्ये एक दोष म्हणजे विद्यार्थी अंदाजे उत्तर देतात. यामध्ये विचाराला चालना मिळत नाही. यामध्ये उपयोजनावर आधारित प्रश्न विचारले जाणे कठीण आहे. बहुपर्याय प्रश्नामध्ये हा प्रश्नातील सर्वात चांगला प्रकार मानला जातो. शालेय चाचण्या तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये बहुपर्याय प्रश्नाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या प्रश्नामध्ये सुरुवातीला एक अपूर्ण विधान दिलेले असते, त्याला पूर्वार्ध विधान असे म्हणतात. हे अपूर्ण विधान पूर्ण करण्याची 3 किंवा 4 उत्तरे किंवा पर्याय दिले जातात. या पर्यायामधून अचूक उत्तर असते की ज्यामधून बाकीचे पर्याय हे फसवे किंवा चुकीचे असतात. म्हणजेच या पर्यायामधून एक अचूक प्रश्नाचं उत्तर निवडायचे असते. याला बहुपर्यायी प्रश्न असे म्हटले जाते. हे बहुपर्यायी प्रश्न प्रत्याभिज्ञानावर आधारित असतात. त्यानंतर ओपन रिस्पॉन्स क्वेश्चन्स म्हणजे मुक्त प्रश्न. आता मुक्त प्रश्न म्हणजे काय की ज्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, निश्चित उत्तर नसते, की ज्यामध्ये विद्यार्थी विचार करून कल्पनाशक्तीच्या आधारे, सृजनात्मक विचाराच्या आधारे प्रश्नाचे उत्तर लिहितो, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना भेटते, त्या प्रश्नाला मुक्त प्रश्न असं म्हटलं जातं. मग ह्या मुक्त प्रश्नामध्ये लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. लघुत्तरी प्रश्न म्हणजे नेमकं काय आहे? याला संक्षिप्त उत्तरी प्रश्न असे म्हटले जाते. ज्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात अपेक्षित असते त्याला लघुत्तरी प्रश्न असे म्हणतात. ज्या प्रश्नाला तिन्ही प्रश्न प्रकाराच्या सुवर्णमध्य असे म्हटले जाते. म्हणजे वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरी या दोन्ही प्रश्न प्रकारापैकी लघुत्तरी हा प्रश्न प्रकार सर्वात महत्त्वाचा. कारण या प्रश्न प्रकारामुळे दीर्घोत्तरी वस्तुनिष्ठ प्रश्नातील दोष दूर करता येतील. दीर्घोत्तरी प्रश्नातील अव्याप्ती, संदिग्धता हे दोष दूर करता येतात. तसेच वस्तुनिष्ठ प्रश्नातील अतिव्याप्ती व अंदाजे असणारे किंवा पाठांतरावर असणारे उत्तरं याला दूर सारून विद्यार्थ्यांच्या आकलनावर, उपयोजनावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, की ज्यामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये उत्तर अपेक्षित असते. साधारणतः एका प्रश्नाला 2 गुणापासून ते 5 ते 6 गुणापर्यंत गुण देता येतात. याच्यामध्ये टिपा लिहा, प्रश्नांची 5 ते 6 ओळीमध्ये उत्तरे लिहा, आकृती काढून नावे द्या, कारणे लिहा, कारण स्पष्टीकरण द्या, या स्वरूपाचे प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये असतात. म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये लघुत्तरी प्रश्नावरती जास्त वेटेज असते. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नावरती 20 मार्क, लघुत्तरीवरती 60 मार्क आणि दीर्घोत्तरीवरती 20 मार्क. या पद्धतीने लघुत्तरी प्रश्नांना जास्त महत्त्व असते. लघुत्तरी प्रश्नामुळे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संख्या वाढवता येते. त्यामुळे जास्तीत जास्त घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारता येतात. प्रश्नाची उत्तरे निश्चित असल्याने मूल्यमापनातील विश्वसनीयता वाढते आणि हे प्रश्न तयार करताना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केले जाऊ शकतात. त्यानंतर आहे दीर्घोत्तरी प्रश्न.
ज्या प्रश्नाचे उत्तर दीर्घ म्हणजेच सविस्तर अपेक्षित असते त्या प्रश्नांना दीर्घोत्तरी किंवा निबंधवाचा प्रश्न असे म्हणतात. सर्व स्तरावर व सर्व विषयामध्ये या प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचे उत्तर 8 ते 10 ओळीच्या पुढे अपेक्षित असते व हे प्रश्न 5 ते 20 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. हा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा, सविस्तर टिपा लिहा, पुढील मुद्द्याला अनुसरून माहिती लिहा या प्रकारात विचारला जातो. भाषा विषयामध्ये निबंध, कल्पनाविस्तार, पत्रलेखन, संवाद लेखन, पाठांतर आधारित प्रश्न या प्रकारे विचारले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांची कल्पनाशक्तीला, विचारशीलतेला वाव मिळतो की ज्यामुळे विषयातील महत्त्वाचे ज्ञान, मुद्द्याची सुसंगत मांडणी, योग्य भाषेची निवड, प्रभावी अभिव्यक्ती या प्रश्नातून पाहता येते. या प्रश्नामुळे विद्यार्थ्याला अभ्यास करण्याची सवय लागते आणि हे प्रश्न तयार करणं अगदी सोपे आहे. आपले विचार, मुद्दे शुद्ध व अचूक भाषेमध्ये व्यक्त करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये वाढीस लागते. परंतु या प्रश्नामधून गुणदान करताना परीक्षकांच्या व्यक्तिनिष्ठपणाचा परिणाम होतो. विषयाचा संपूर्ण अभ्यास करून प्रश्न विचारणे शक्य होत नाही. प्रश्नाच्या उत्तरामध्ये निश्चितता नसते ज्यामुळे विद्यार्थी कोणतेही उत्तरे लिहू शकतात. यामध्ये गठ्ठ्यातील उत्तरपत्रिका असते, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, परीक्षकाची मनस्थिती इत्यादी घटकाचा परिणाम हा परीक्षकांच्या मनावर होतो आणि त्यामुळे की चांगल्या पद्धतीने मूल्यमापन होऊ शकेलच असे सांगता येत नाही. तात्पर्य, वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी हे प्रश्नाचे 3 प्रकार मानले जातात. त्यापैकी कोणता तरी एक प्रश्न प्रकार निर्दोष व ग्राह्य असे म्हणता येणार नाही. म्हणूनच प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नावरती 20%, लघुत्तरीवरती 60% व दीर्घोत्तरीवरती 20% एवढे प्रमाण असावे हे एक प्रमाणबद्ध आहे. या तिन्ही प्रश्नाची लघुत्तरी व प्रश्न प्रकार जाणून घेतल्यानंतर नेमकं प्रश्न कसे मांडले जातात, प्रश्न प्रकारानुसार प्रश्नावली तयार केली जाते. मग या प्रश्नावली तयार करत असताना एक तिचा निश्चित क्रम असतो. प्रथमतः वस्तुनिष्ठ प्रश्नांची मांडणी केली जाते, नंतर लघुत्तरी प्रश्नांची मांडणी केली जाते आणि नंतर दीर्घोत्तरी प्रश्नांची मांडणी केली जाते. या प्रश्नांची मांडणी करताना सोपे प्रश्न अगोदर सुरुवातीला मांडले जातात, नंतर कठीण प्रश्नाचा स्तर वाढत जातो की यामुळे जे काही रिस्पॉन्स देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक चांगला परिणाम जाणवतो आणि जे अपेक्षित आपल्याला रिस्पॉन्स असतात ते चांगल्या पद्धतीने मिळतात. अशा पद्धतीने आज आपण प्रश्न प्रकार म्हणजे काय आहे, प्रश्नांचे विविध प्रकार पाहिले. धन्यवाद मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ना, दुसऱ्यांना पाठवा व सबस्क्राईब करा.